श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वामींचा भक्त या चॅनल खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. देवाचा वास सदैव आपल्या घरात राहण्यासाठी काय करावे? तर देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावतात, जेणेकरून देवाचा आशीर्वाद आपल्यावर राहिला पाहिजे आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न राहतो. जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो. मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्की जाणवते. काही वेळा तुम्ही त्यांना पाहावयास सक्षम देखील असतात. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो, पण तुमच्या काही चुकामुळे, तुमच्या काही कर्मामुळे तो परत येतो. कारण त्यावेळी लोकांनी काही चुका करतात आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना घरात देव राहतो, पण त्यांच्या स्वतःच्या त्यांना जाणीव नसते आणि ते स्वतः त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात. म्हणे मी रोज देवपूजा करतो, पण तरीही देव मला दिसत नाही. तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित राहतो. म्हणून रोज पूजा करताना या लेखामध्ये क्षणामध्ये काही सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचे की आपण कोणतीही चूक केली नाही पाहिजे. आपले कर्म हमेशा चांगले पाहिजे. समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे. जेव्हा तुम्ही झोपलेले असतात आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही दररोज त्यावेळी उठत असेल, तर ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की असे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच उच्चार करत आहात किंवा ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित देत असतो. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज किंवा घंटा असं देखील तुम्हाला राम राम ऐकू येत असेल, असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आहे हे दर्शवण्याचे चिन्ह असते. तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होतात तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो. हा वास म्हणजे सुगंध तुमच्या घरात कुणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हाला जाणवत असतो. हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा कोणत्या अगरबत्तीचा कशाचा सुगंध नाही, तुम्हाला फक्त हा सुवास येतो. हा सुगंध तुमच्या मंदिरातून, घरातून येतो. तुम्ही तुमच्या मंदिरात जितके जवळ जाल तितके सुगंध वाढत जातो. हा वास देखील देवतांचा असतो, ज्यामुळे तुम्हाला कळते की घरात आपल्या देवांचा वास आहे. उलट जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधही येऊ लागतो, पण जेव्हा देव वास करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते, तेव्हा तुम्हाला सुगंध देऊ लागतो, जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो. जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा, मांजर, अन्य कोणी असेल, एखाद्याला साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून वारंवार असे घडत असेल, पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत येत आहे. तो येत आहे कारण काय हे सुद्धा आईचेच रूप असते. कुत्रा आहे भैरवाचे प्रतीक, किंवा कोणी भिकाऱ्याला तर तोही देवाचा प्रतीकच असतो, कारण भिकाऱ्याच्या स्वरूपातही देव असतो. त्यामुळे आपण कधीही कुणाला हाकलून देऊ नये. त्यांना खायला प्यायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे. पैसा किंवा इतर काही दान करायची वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान म्हणजे पाणी पाजले पाहिजे. जर कुत्रा जर दारात आला तर त्याला काठीने न मारता त्याला भाकरी दिली पाहिजे. झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील तर तुमच्या स्वप्नात
मंदिर, मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की देवाचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. अशा प्रकारे आपण देवाचा सदैव वास आपल्या घरात असला पाहिजे हे पाहिले. जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी.